साजरी साजरी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा मोकळा करावा द्या सर्व सुखाची बाप रखमा 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 देवी देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तुका म्हणे सत्य खेचतोय आवाज तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावसा म्हणे सत्य तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा तुका म्हणे सत्य कर्मा घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकाचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण
टाळी 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 द्या ना जरा आवाज मोकळा द्या ना हरी 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 जय 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 विठोबाय रखुमाई हरी 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 जरा आवाज मोकळा येतोय खेचायला लागलाय पूर्ण आवाज विठोबाय रखुमाई दानाचे देही उदास भक्ताचे दाना जे 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 देही विषय तो झाला नारायण आशा पास निवारणी गेले आशा पास निवारणी विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण नावडे माता पिता नावडे जनधन नावडे जनधन
तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता नावडे माता पिता माता पिता नावडे जनार्दन माता पिता नावडे जनदन माता पिता नावडे जनदन माता पिता माता पिता नावडे जनदन माता पिता माता पिता नावडे जनदन माता पिता नावडे जनदन माता पिता विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण झाला
आवाज आवाज कलांकांकते ज्योतिकामोति भक्त्रं खलानि शवाता प्रदारकतक्षं समाधिस्थमूर्तिं भजेत्यानतीलं प्रस्तुत प्रसंग मोकळा करा कीर्तन रूपी संगीतलेला बघ अखिल पण ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचा स्वर सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्जननी जगज्मान्य देवनिवास तुकोबारा यांचा चार चरणाचा अखंडितपणे भक्ताची ओळख जाणीव आणि सामर्थ्य सांगणारा बंद औचित्यही तसंच वैकुंठवासी सद्गुरु देवीदास महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा संकीर्तन सोहळा श्रीमद भागवत कथा महायज्ञ त्यातील आजचा चौथा दिवस त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सभा माझ्या पत्रात हीच ती भूमी आहे हेच ते पावित्र्य आहे हेच ते सामर्थ्य आहे जिथं नाही परमात्म्याला जमलं तरी परमात्मा अवतार कुठलं ना कुठलं घेऊन सामर्थ्याने या समाजाचं रक्षण करतो आणि वारकरी संप्रदायामध्ये जेवढी ताकद देवाची मानली जाते त्याच्यापेक्षा जास्त ताकद संतांची मानली जाते किंवा कौतुक अधिकार संतांचा मानला जातो तेच सांगतात नेमकं ही मंडळी ओळखायची आणि काय म्हणून आम्ही त्यांना संत म्हणावं वैष्णव म्हणावं भक्त म्हणावं सगळ्यात प्रथम आहे ते म्हणजे आहे इच्छा आशा आकांक्षा 7 प्रकारचे पाश हे नाडून जो परमार्थच करता आला तो वैष्णव भक्त तो परमार्थ करतो हे ओळखायचं कसं तो मला फार सामर्थ्याने सांगतात जे देही उदास फक्त बसलेल्या मायबापांना विनंती एवढीच आहे आपण कीर्तनाच्या व्यासपीठासमोर बसलो याची मर्यादा कायम लक्षात ठेवा कारण आपल्यामुळे जर कीर्तनाचं व्यासपीठ भंग पावत असेल तर नेमकं आपण इथे बसून कशाच्या प्राप्तीसाठी आलोय याचं चिंतन करणं पण गरजेचं आहे त्यामुळे माय मायला विनंती बोलू नका कोण आलं कुठून आलं कसं आलं कुठं बसलं त्याला जागा आहे का नाही बघायची आपल्याला गरज नाही दुसऱ्याच्या जागा धरून बसू नका आपल्या मळ्याला ती शेजारच्या सोबत येणार नाही मरायचा एकटीलाच नाही का त्यामुळे कोण आली कुठून आली कशी आली कशा निमित्ताने आली बरं का विनंती फक्त आणि फक्त चिंतनाकडे लक्ष आणि त्याच सामर्थ्याने बसा विठ्ठल